नमस्कार. पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 1 जानेवारीपासून 2 नवीन नियम लागू होणार आहेत. हे 2 नियम काय आहेत याविषयी आपण संपूर्ण या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. नियमांचे पालन करा, अन्यथा रेशन कार्ड रद्द होईल. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्ड धारकांसाठी 2 नियम लागू होत आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि त्यावर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. सरकारने या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. पहिला नियम, मयत व्यक्तीचे नाव रेशन कार्डवरून कमी करा. रेशन कार्डावर नाव असलेली एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर तिचं नाव रेशन कार्डवरून कमी करणं बंधनकारक आहे. कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीचं नाव जर तुम्ही वेळेवर काढलं नाही तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. या प्रक्रियेसाठी मयत झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानदाराकडे जा. तिथे त्या व्यक्तीचं नाव काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करा. जर कुटुंबात कोणी मयत झाले नसेल तर यासाठी तुम्हाला कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. दुसरा नियम आहे, प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी अनिवार्य. रेशन कार्डावरील प्रत्येक लाभार्थ्यांची आधार कार्डशी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. रेशन दुकानदाराकडे जाऊन अंगठा स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ई-केवायसीसाठी बाहेर कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या गावात सध्या राहत आहात तिथल्या रेशन दुकानदाराकडे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. OTP किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने ई-केवायसी शक्य नाही. 31 डिसेंबर 2024 ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख दिली आली आहे. या तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्डवरून नाव काढून टाकलं जाईल. त्यानंतर त्या व्यक्तींना धान्य व इतर अनुदानाचा लाभ मिळणार नाही. बाहेरगावी स्थलांतर केल्यांसाठी विशेष सूचना. ज्या कुटुंबातील सदस्य स्थलांतरित झालेले आहेत किंवा कामानिमित्त बाहेरगावी आहेत त्यांनीही ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. सध्या ज्या गावात राहत आहात तिथल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा. अंगठा स्कॅन करून आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. नियम पाळा आणि लाभ मिळवा. रेशन कार्ड धारकांनी या 2 नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रेशन कार्डवर मयत व्यक्तीचे नाव काढणे आणि सर्व व्यक्तींची ई-केवायसी करणे ही कामं लवकरात लवकर पूर्ण करा. 31 डिसेंबर 2024 नंतर सरकार कोणत्याही प्रकारची सूट देणार नाही. ज्या व्यक्तींनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचं नाव रेशन कार्डवरून काढलं जाईल. यामुळे त्या व्यक्तींना मोफत धान्य आणि इतर आर्थिक सहाय्य मिळणार नाही. रेशन कार्ड धारकांसाठी हे 2 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही अजूनही या प्रक्रियेत सहभागी झाले नसाल तर तात्काळ रेशन दुकानदाराशी संपर्क साधा आणि नियमांचे पालन करा. अधिकृत आदेश अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने जाहीर केले आहेत, ज्यामुळे या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती शेअर करा. वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि शासनाच्या योजनेचा लाभ मिळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.